चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। ती बातमी अशी बघा की बदलापूरमधील नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आणि यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटलेत। दरम्यान आरोपी अक्षयची जी आई आहे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। आणि यावेळी आरोपीच्या आईने माझ्या मुलाने जर गैरकृत्य केलं असेल तर त्याला माझ्यासमोर फाशी द्या, पण माझा मुलगा असं काहीही करणार नाही असं त्याच्या आईने न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं। ते शाळेत जे घडलं असं कधी काय अक्षयबद्दल कधी आधी घडलं होतं का? किंवा तो काय असं वाटलं होतं तुम्हाला कधी असं तो काय करेल? नाही नाही सर, तो असं करू शकतच नाही. तो असं करू शकत. मग तो जो पहिले कामाला होता कुठे, काय काम करायचा पहिले तो शाळेच्या आधी? हॅलो, आता शाळेच्या आधी काय काम करायचा तो? सोसायटीचं काम माझ्या बरोबर करायचं मुलगा माझा. हां हां हां. आणि तो आता हे सगळं घडलंय, सगळं जे घडलंय त्याच्यावर जे आरोप केले जातात ते सिद्ध झाले, तर तुम्ही पालक म्हणून काय अक्षयला ऍक्सेप्ट कराल कसं काय? हा, तर त्याला तुम्ही ठेवणार परत हे संबंध ठेवणार का त्याला कसं आहे करणार समजा जर ते घडलं तर? तर त्याने बिना केलं असेल ना तर तुम्ही बिंदास माझ्या समोर त्याला तुम्ही अटक करून त्याला बिंदास मी फाशी दिलं तरी चालेल, पण माझा मुलगा असं करणार नाही मला यकीन आहे. मग तो 15 मिनिटं शाळेत संध्याकाळी सफाईचं काम करायचा, मग त्याच्यानंतर तो काय करायचा? परवा किंवा हॅलो, शाळेमध्ये तो संध्याकाळी येतो ना फक्त? संध्याकाळी माझ्या बरोबर साफ सफाईचं काम. मग दिवसभर काय करायचं? दिवसभर ते बाथरूमचं त्याला माझी शाळा आहे ना समोरचं मोठे पुरुषांचं बाथरूम आहे ना ते साफ करायचं तो पुरुषांचं. आणि 11 वाजता जाऊन मुलींचं ते बाथरूम आहे ते साफ करायचं. मुलींचे बाथरूम कुठलं? एक छोटे वर्गांचं ते आता जे शाळेमध्ये झालंय ते? हा, तिथं फक्त बाथरूम धुवून मग जाऊन तिथं मोठ्या शाळेमध्ये जाऊन बसायचं. काही शाळा आहे ना 10-11 इथं तिथे जाऊन बसायचं. तिकडे काय करायचं जाऊन तो? तिथे पण बाथरूम टॉयलेट साफ करायचं. मग पूर्ण शाळेत तो तेच काम करायचं? हा, तिथे पण साफ करायचं. माझ्या मुलावर आरोप टाकले तर मला नाही वाटत की पोरगा असं करणार म्हणून. तुम्हाला अजूनही संशय आहे की तुमच्या मुलाने असं काही केलं नाही? नाही केलं नाही. पोरगा असं बोलणारच नाही. तर पोराला मारून त्याला एक कापडाच्या अंगावर सर्जरी टाकतो पोरगा. त्याला मारून गेलं जबरदस्तीने त्याला तोंडाने बोलायला सांगितलं की तू खरं सांगितलं तर तुला मारणार नाही म्हणून. ते घाबरून बोलले हा म्हणून, पण माझा मुलगा असं करणार नाही मला पाहिजे आहे. आणि पुढे पोलीस तपासामध्ये न्यायालयामध्ये सिद्ध झाल्यावर? हा, पोलीस तपासामध्ये आणि न्यायालयामध्ये सिद्ध झालं की तुमच्या मुलाने असं केलंय म्हणून जे काय घडलंय ते तुमची मग काय तुम्ही कराल? मग काय करणार जर त्याला सजा द्या काय पण द्या आता माझ्याच काय मग. हा, पण मला नाही वाटत ना माझा मुलगा असं करेल म्हणून. फक्त 15 दिवस झाले सर पोरगा असं करेल म्हणून मला नाही वाटत. पोरगा माझ्या बरोबरच काम करायचं. त्या बबलूला तिथे पिऊन म्हणून ठेवलं त्यानंतर ह्याला ठेवलं तिथे ना शाळेत? हा, बबलूच्या ओळखीनेच गेला का म्हणजे ते? बबलूच्या शाळेहून तिथं पिऊनचं काम करायचं आणि हे नुसतं बाथरूमचं टॉयलेटचं काम करायचं बस. ओके. आणि शाळा सुटलं तर संध्याकाळी आम्ही आई बाबा ते दोघं मुलं आणि वर्गे सगळे झाडू मारून साफसफाई करून आणि 8 वाजता तिथून शाळेतून बाहेर पडत.